नमस्कार. अजिंक्यतारा त्या मालिकेतील हा 33वा भाग. मादाम तुसाच्या म्युझियममध्ये आपण मागच्या भागामध्ये होतो आणि तोच भाग पुढे आता चालू आहे. ही सगळीच मालिका करताना तंत्रज्ञानाचा काही मोठा मला टेक्नोसेवी नाही आहे. त्यामुळे हे सगळं करताना मला माझा मुलगा उदयन आणि नातू आर्यन या दोघांची खूप मदत झाली. त्यांच्याकडनं खूपशा गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि आमच्याकडे किरण म्हणून मुलगा काम करतो, किरण सोनवणे. तोही यातला जरा तज्ञ आहे. त्यामुळे या वयातसुद्धा काहीतरी नवीन शिकायचं चालू आहे. त्यामुळे कुठे अडचण आहे की त्याला बोलवायचं आणि मग व्हिडिओ करायचा असं चालू आहे. हे पुस्तकासंबंधी माझ्या एकाने विचारलं परत. म्हणजे आता पुस्तकाची आवृत्ती उपलब्ध नाही आहे, पण अजिंक्य तारा ते आल्प्स असं हे पुस्तक आणि माझा मित्र पराग पोद्दार यांनी हे कव्हर वगैरे सगळं केलेलं होतं. आणि फार सुंदर आर्टिस्ट होता तो. नुकतंच त्याचं एक वर्षापूर्वी निधन झालं. एका तऱ्हेनं हे परत वाचणं म्हणजे त्याच्या आठवणी अनेकदा येतात. यातले अनेक फोटो जे मी काढले त्या टूरमध्ये, जवळजवळ त्यातल्या 250 फोटोंचं प्रदर्शन आम्ही भरवलं होतं. 2 वेळा सातारला भरवलं. जवळजवळ 5,000 लोकांनी पाहिलं. तर अर्थात निःशुल्क भरवलं होतं. ते बाजून कुठेतरी माझ्याकडे आहेत शिल्लक. मी ड्रॉइंग बोर्डवरती लावून पोद्दारनी फार सुरेख ती अरेंजमेंटही केली ती. आता केव्हा तरी परत भरवायला पाहिजे असं वाटतं मला. ते आहे सगळे अजून कुठेतरी. असं तर मादाम तुसा समूहदृश्य आपण टॅब्लोज पाहिले. आता पुढचा भाग होता कॉन्झर्वेटरी म्हणून. समूहदृश्यांच्या पहिल्या दालनातून या दुसऱ्या दालनात गेल्यावर जणू आपण जगप्रसिद्ध खेळाडू, लेखक, नटनट्या यांच्या प्रत्यक्ष सहवासात गेलो आहे असे वाटते. शेक्सपियर, अगाथा ख्रिस्ती आदी लेखक, तसेच केन बॅरिंग्टन, व्यू रिचर्ड्स, मार्टिना नवरोतिलोवा असे खेळाडू, बीटल्स ग्रुप, हम्फ्रे बोगार्ट आदी नटनट्या इथे स्थिर पण सजीव झाले आहेत. इथे पुतळा होणे हे जागतिक मान्यते लक्षण समजले जात असल्याने एरवी सर्वांशी फटकारून वागणारी ही श्रेष्ठ मंडळी मादाम तुसा म्युझियमला पुतळा करण्यासाठी मात्र सदैव सहकार्यच करतात. त्यासाठी स्वखर्चाने हेलपाटे घालतात. पुन्हा पुन्हा सेटिंग देतात. हे ऐकून मला तरी जरा बरे वाटले. आपल्या विक्रमांच्या सुनील गावस्करचा पुतळा मात्र अजून तेथे नाही. हे बहुधा भारत व ब्रिटनच्या प्रेमसंबंध लक्षण तर नाही ना असे मनात घोळवतच आम्ही फोटोच्या घोळक्यात सामील झालो. त्यानंतर सुनीलचाही पुतळा तिथे झाला. त्यानंतरच्या काळात सचिन तेंडुलकर लिटल मास्टरनी त्याचा विक्रम मोडल्यानंतर सचिनचाही पुतळा तिथे विराजमान झालेला होता. अर्थात त्यानंतर आम्ही परत गेलो नाही, त्यामुळे आम्हाला ते बघायचा योग आला. एवढंच. कारण हा सगळा मी मजकूर सांगतो 1985 सालचा आहे. आम्ही त्या फोटोच्या घोळक्यात सामील झालो. या प्रदर्शनात फोटो काढण्यावर काही बंधन नसल्याने या प्रसिद्ध व्यक्तींबरोबर नसे नका, पण त्यांच्या पुतळ्याबरोबर तरी आपापले फोटो काढून घेण्याची सर्वांचीच घाई चालली होती. इतक्या जगन्मान्य व्यक्ती तेथे होत्या की मार्टिना नवरातिलोवा का व्यू रिचर्ड्स का शेक्सपियर कोणाकोणाबरोबर फोटो काढून घ्यावे हा प्रश्न प्रत्येकाला पडत होता आणि जास्तीत जास्त फोटो काढून तो सोडवलाही जात होता. पुढच्या दालनात टेनिसपटू जॉन मॅकेनरो, डेक्थलॉन चॅम्पियन थॉम्सन, प्रसिद्ध पॉप सिंगर मायकेल जॅक्सन यांचे पुतळे तर होतेच, पण त्याच्या जोडीला ध्वनिप्रकाशाच्या सहाय्याने त्यांचे प्रत्यक्ष कर्तृत्वही दाखवले जात होते. जॉन मॅकेनरो त्याची जगप्रसिद्ध वेगवान सर्व्हिस करायला उभा असा पुतळा आणि मागे त्याने पराभूत केलेले टेनिसपटूंची फिल्म व कानावर त्याचे गाणे असा सुरेख संगम होता. थॉम्सन बसून पुन्हा घाम पुसत आहे असा पुतळा तर पार्श्वभूमीवर त्याच्या विविध प्रकारातील नैपुण्याची फिल्म असा योग होता. त्या छोट्याशा दालनात ध्वनिप्रकाश आणि हुबेहूब पुतळे यांच्यामुळे जणू आपल्या समोरच हे सर्व प्रत्यक्ष चालले आहे असा आभास निर्माण होत होता. आता या सुपरस्टार्सच्या पहिल्या मजल्यावरून येऊन आम्ही ग्रँड हॉलमध्ये शिरलो. या प्रचंड हॉलमध्ये समोरच ब्रिटनच्या राजघराण्याचे मोठे समूहदृश्य मांडलेले आहे. ब्रिटिश जनता अजूनही राजघराण्यावरची श्रद्धा टिकवून आहे. पूर्वीच्या भारतीय पिढीला किंग जॉर्ज 5वा, किंग जॉर्ज 6वा वगैरे नावे जिभेवर होती. आम्हाला मात्र त्यात काहीच गम्य नव्हते. त्यामुळे 7व्या एडवर्डचा मुलगा पंचम जॉर्ज कसा होतो हे कुतूहल सोडले तर ते सर्व पुतळे उभून उत्तम होते एवढीच भावना होती. या ग्रँड हॉलमध्येच महात्मा गांधी आणि इंदिरा गांधींची पुतळे होते. त्यांच्या पुतळ्यात मात्र हुबेहूबपणाचा गुण कमी होता. गांधीजी वेगळेच वाटत होते आणि इंदिराजी फारच थकल्यासारख्या दिसत होत्या. कदाचित भारतावर राज्य करूनही त्याचे भारताचे अंतरंग आणि बहिरंगसुद्धा ब्रिटिशांना नीट उमगले नाही असे तर नसावे ना. बाकी तेथे हिटलर, चर्चिल, आयसेनहोवर यांच्यापासून ते यासीर अराफत, राजे हुसेन आणि गोर्डा मायरसुद्धा पुतळ्याच्या रूपाने हजर होत्या.
फोटो काढून घ्यायच्या हौसेला येथेही बहर आला होता. आमच्या सत्यमूर्तीने, अरे मिस्टर, मेरा जरा बापूजी के साथ में फोटो निकालना म्हणून मला फरमावले. त्याचे सकाळचे बिअरचे आचमन उरकले असल्याने हा त्या पुतळ्या शेजारी उभा राहिला तर काही महात्माजींचा पुतळा त्या वासाने क्रोधाविष्ट होईल अशी मला शंका आली. शिवाय आपल्या मनात असलेल्या भावाधारामुळे त्या व्यक्ती पूज्य बनलेल्या असतात. त्यामुळे त्या पुतळ्या शेजारी सुद्धा या सत्यमूर्तीने उभे राहणे मला तरी रुचले नाही. अर्थात मी नाही म्हटले तरी त्याने दुसऱ्याकडून फोटो काढून घेतलाच. आता कदाचित त्याच्या घरी बापूजींच्या शेजारी श्री सत्यमूर्ती खांद्यावर स्वेटर टाकून उभे असल्याची आठवण भिंतीवर फोटोच्या स्वरूपात उभी असेल. मी मात्र दोस्त राष्ट्रांच्या प्रमुखांचे पुतळे एकत्रच ग्रुपने होते तेथे उभं राहून स्वतःचा फोटो काढून घेतला व राजकारणाची हौस त्यातल्या त्यात भागवून घेतली. या हॉलमध्ये प्रेक्षकांना वाटले तर बसण्यासाठी म्हणून छोटी छोटी बाकीही ठेवलेली आहेत. त्यातील एका बाकावर बसायला म्हणून पत्नी आणि सौ लिमाई गेल्या तर आधीच एक स्त्री टेकून बसली असून तिला बहुधा ढोलकी लागली असावी असे त्यांना वाटले. त्या दोघी तिला थोडे सरकून घ्या म्हणून सांगायला गेल्या आणि मगच ती स्त्री नसून प्रदर्शनातील पुतळाच आहे हे त्यांच्या लक्षात आले. तर अशी प्रतिभाशाली कला जी पाहून मन अगदी थक्क होऊन गेले. आता पुढचे झालं ते भीती गुंफायचे. त्यात मृत्यूदंडाची विविध साधने व प्रत्यक्ष त्यातून दिलेले मृत्यूदंड हुबेहूब पुतळ्याद्वारे उभे केले आहेत. शिरच्छेद फाशीपासून ते अगदी इलेक्ट्रिक चेअरपर्यंत. त्यात ही गिलोटिनने छाटल्यानंतर लुई आणि मेरी यांची जी शिरे तयार करून ठेवली आहेत ती पाहून अंगावर ठळारून काटाच आला. जणू आता एवढ्यातच त्यांचा वध झालाय असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते आणि जणू रक्त प्रत्यक्ष वाहत आहे असे वाटत होते. या दालनातच युरोप अमेरिकेतील जॅक द रिपरसारख्या गाजलेल्या गुन्हेगारांच्याही हुबेहूब प्रतिकृती होत्या. ते सर्वच दालन असे मृत्यूच्या तांडवाचे रूप चित्रित करणारे आणि म्हणून आपले दी चेंबर ऑफ हॉरर हे नाव सार्थ करणारे होते. असल्या दुष्ट गोष्टीचे प्रदर्शन कशाला बाई असा मुद्दा आमच्या गैरखात्याने मांडला खरा, पण तेथील गैरीकडून हे दालन येणाऱ्या प्रेक्षकात सर्वात जास्त लोकप्रिय आहे असं ऐकल्यावर तो मुद्दा आमच्या गैरखात्याने मागे सुद्धा घेतला. प्रदर्शनाच्या शेवटच्या दालनात इतिहास प्रसिद्ध ट्रॅफलगारची लढाई मेणाच्या पुतळ्यांनीच उभी केली होती. जहाजाची प्रतिकृती, त्यावर खलाशी, नौसैनिकांचे पुतळे आणि त्यांच्या पार्श्वभूमीवर सुयोग्य प्रकाशना आणि अगदी तोफाच्या धडाधम सकटची ध्वनी योजना यामुळे काही काळ आपण एखादा अप्रतिम चित्रपट पाहतोय असेच वाटत राहिले. अगदी नौसैनिकांच्या चेहऱ्यावरील घामापासून ते भावापर्यंत सर्व हुबेहूबपणे मेणातून साकारणाऱ्या कलाकारांच्या मनातून कौतुक करतच आम्ही मादाम तुसाच्या प्रदर्शनातून बाहेर पडलो. म्युझियममधून बाहेर पडून रस्त्यावर आल्यावर इतक्या वेळ विसरलेली भूक जागी झाली. लंडनमध्ये भारतीय रेस्टॉरंट्स वेगळी न म्हणता भारतीय, पाकिस्तानी आणि बांगलादेशी या सगळ्यांची स्वतंत्र चालवली असली, या सगळ्यांनी स्वतंत्रपणे चालवली असली तरी त्यांना मिळूनच एशियन रेस्टॉरंट्स म्हणतात. अशा रेस्टॉरंटची संख्या खूपच आहे. त्यामुळे कुठेही थोडे अंतर काढले की ते मिळू शकते. एव्हा आम्हाला लंकेत सोन्याच्या विटा आहेत, पण भाजीच्या पेंडीला एक वीट द्यावी लागते ही मन अंगवळणी पडली होती. त्यामुळे मस्त भेळ मिळाली तर 2-3 पौंड म्हणजे 40-45 रुपये त्या भावाने या साहेबाच्या देशात द्यावे लागतील यात विशेष वाटत नव्हते. एक असेच रेस्टॉरंट करून चौघात मिळून 20-25 पाऊंडांचा खुर्दा केला. आता हॉटेलवर परत जाऊन पुन्हा परत यायचे म्हणजे खूपच वेळ जाणार, म्हणून इथून जरा विंडो शॉपिंग करत करत संध्याकाळपर्यंत हॉटेल गाठू असा स्त्री वर्गाने सल्ला दिला. एव्हा दुपारचा 1:30 वाजत आला होता. सकाळी टीव्हीवर मौसम की जानकारीमध्ये दुपारी 2 वाजता पाऊस पडेल असे सांगितले होते. ते पत्नीला आठवून तिने आम्हाला सावध करण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला भारतीय वेधशाळेच्या अंदाजा उदंड अनुभव होता. त्यामुळे गरजकर वर्षा होगी, दूर दूर तक छिटे पडेगी असा अंदाज असला की लख ऊन पडते खात्री होती. त्यामुळे पुरुषी अहंकारात तो रास्त सल्ला धुडकावून आम्ही बेकर स्ट्रीटने ऑक्सफर्ड स्ट्रीटची वाट धरली. आभाळ आले होते त्यामुळे उन्हाचा त्रास नव्हता. रमतगमत मध्येच या दुकानात जा, चौकशी कर, बरे वाटल्यास एखादी वस्तू घे असे करत करत आम्ही ऑक्सफर्ड स्ट्रीटच्या जवळ आलो. एकदमच हातावर काय पडले म्हणून पाहिले तर तो पावसाचा थेंब. पत्नीला ते सांगत असतानाच थेंबांच्या सरी झाल्या आणि पाऊस चक्क कोसळू लागला. शेजारी दुकानाच्या वळचणीला जात घड्याळ पाहिले तर बरोबर 2 वाजलेले. वक्तशीरपणा हा ब्रिटिश गुण पावसाने सुद्धा तंतोतंत पाळला होता. लंडन म्हणजे पुणे नव्हे की पावसाची फारच झड झाली तर जवळच्या वाड्यात जाऊन आडोशाला थांबावे. अर्थात तेही जुन्या पुण्यातच शक्य होते म्हणा. सध्या अपार्टमेंटमध्ये आडोसाच नसतो
आणि असलाच तर तो सुद्धा कोणा भाजी विकायला बिल्डरने विकलेला असतो. त्यामुळे थोडे भिजत भिजत आम्ही फुटपाथवरून वाट चालतच राहिलो. आता भिजणंही फार झाले म्हटल्यावर एक बँक दिसली, त्यात शिरलो. थॉमस कुक कंपनीच्या ट्रॅव्हलर चेक्स डॉलरमधून पाऊंडात बदलून घेतले. त्यात थोडा वेळ गेला, पण बाहेर आलो तर पुन्हा पाऊसच. पण जसा तो वेळेत आला तसाच वेळेत थांबलासुद्धा आणि 10 मिनिटातच आमची भटकंती पुन्हा चालू झाली. आमचा जॉन हा परम ब्रिटिश भक्त होता. त्यामुळे संपूर्ण प्रसाद कुठेही खरेदीचा विषय निघाला की त्याच्या तोंडातून मार्क अँड स्पेन्सर, C&A, सेल्फ्रिजेस अशी डिपार्टमेंटल स्टोअरची नावे ध्रुपदापणे यायची. ही लंडनची मोठी आणि ख्यातनाम डिपार्टमेंटल स्टोअरची आम्ही पावन केली. पण एकतर लंडनमध्ये आणि अशा मोठ्या दुकानातून वस्तूंचा दर्जा उत्तम असला तरी त्या महागच असतात असा माझा अंदाज बरोबर ठरला. आणि विशेष म्हणजे कधी नव्हे ते आम्हा पत्नी या विषयावर चटकन एकमत झाले. शिवाय या भपकेबाज दुकानातून फिरताना मनात आपल्या दुर्दैवी क्रिकेटपटूचा किस्सा आठवत होता. आपण एखादी वस्तू चुकून जरी पॅकिंग करून घेताना विसरलो तर निष्कारण चोरटेपणाचा शिक्का असावा ही सुप्त भीती होती. नवीन पिढीला माहीत नसेल, आपला एक क्रिकेटपटू असाच डिपार्टमेंट स्टोअरमध्ये गेला आणि एक वस्तू त्यांनी चुकून बॅगेत टाकली. हातमोजे किंवा पायमोजे असं काहीतरी होतं. आणि ते काउंटरवर जेव्हा बिल करतात ते द्यायला तो विसरला आणि चक्क त्याला चोरटा ठरवायची पाळी आली. पुढं खूपच त्याच्यावर म्हणजे बात का बतंगड बन गया. पण तो किस्सा आठवला आणि आम्ही काळजीपूर्वकच वागायचा निर्णय घेतला. त्यामुळे त्या भीतीमुळे आम्ही जरा त्या दुकानातून फिरायचा आणि पाहायचा आनंद घ्यायचा आणि प्रत्यक्ष खरेदी मात्र आपल्याला पाहिजे त्या लहान दुकानातच करायची असा विचार केला. वस्तुतः ब्रिटनमध्ये पूर्णपणे तयार होणाऱ्या वस्तू मुळातच कमी, बहुतेक कच्चा माल दुसऱ्या देशातून येणारा. त्यामुळे साहजिकच काही फॅशन सोडल्या तर खरेदीला फारसे काही नव्हतेच. मला माझ्या एका मित्राचा गमतीदार किस्सा आठवला. त्याने छान स्वेटर दिसला म्हणून लंडनच्या दुकानात खरेदी केला होता. स्वेटरची क्वालिटी आणि किंमतही उत्तम होती. भारतात परत आल्यानंतर थोडे दिवस वापरून झाल्यावर त्याला सहज आतल्या बाजूला लहानसे लेबल दिसले. त्यावर लिहिले होते, मेड ॲट लुधियाना फ्रॉम बेस्ट इंडियन वूल. म्हणजे भारतीय मालच तिथे, पण त्या डिपार्टमेंट स्टोअरमध्ये होता. ही डिपार्टमेंटल सोडून आम्ही एका इराणी माणसाचे छोटेसे दुकान पकडले. त्यात मग साबण, यार्ले पावडर्स, आफ्टर शेव्ह लोशन, अन्य सौंदर्य प्रसाधने यांची खरेदी केली आणि परतीची वाट धरली. आता खरेदीवर खर्च केला नाही तर लंडनच्या सुप्रसिद्ध टॅक्सीत बसण्याचे सुख तरी अनुभवूया असा विचार करून टॅक्सी गाठण्याचा प्रयत्न सुरू झाला. संध्याकाळी 5-5:30ची वेळ होती. ऑफिसेस सुटले असावे म्हणून कदाचित 15-20 मिनिटे हातवारे करून टॅक्सी मिळेना. मग मिळेपर्यंत कमीत कमी बार्बिकन हॉटेलच्या दिशेने वाटचाल सुरू करू. वाटेत चालता चालता टॅक्सीचा प्रयत्न चालूच ठेवू असे ठरले. परिणाम एवढाच झाला की आमचे एका जागी उभे राहून टॅक्सी थांबणे चालू असलेले हातवारे चल झाले. शेवटी टॅक्सी मिळाली नाही ती नाहीच. अर्धा-पाऊण तास खरेदीचे ओझे वागवत चालण्याचे सुख मात्र पदरात पडले. अखेर लंडन बस सर्व्हिसचा आसरा घेऊन आम्ही मॅपच्या आधारे बस पकडली. एक प्रौढ निग्रो स्त्री अतिशय तत्परतेने कंडक्टरचे काम करत होती. तिने काही वर्णप्रमाणे असेल आम्हाला बार्बिकन जवळचा स्टॉप सांगितला आणि तिथे खाली उतरल्यावर बार्बिकन हॉटेलकडे जाण्याचा मार्गसुद्धा सांगितला. आज इथे थांबूया. आता पुढचा चक्रव्यूह पुढच्या भागात येईल. तोपर्यंत नमस्कार.